तर आज आम्ही गेलो होतो धोंडे जेवायला पूजाच्या इथे. तिने तिच्या नंदेसाठी म्हणजेच माझ्या भाचीसाठी धोंडे जेवण ठेवलं होतं. सगळा स्वयंपाक करून झाला होता तिचा, फक्त पोळ्या बाकी होत्या. मग ते पोळ्या आम्ही दोघींनी मिळून बनवल्या. धोंडे पण तिने अगोदरच बनवून ठेवले होते आणि अनारसे पण तिने काल संध्याकाळीच बनवून ठेवले होते. एवढ्या सगळ्या पोळ्या बनवून आम्हाला एवढं गरम झालं होतं, त्यामुळे तिने मग कोल्ड कॉफी बनवली होती. कोल्ड कॉफी पिऊन झाल्यानंतर अर्धा तास नाही तर सगळे जेवायलाच बसले होते. तर मस्त असं धोंड्याचं जेवण सगळ्यांनी केलं आणि त्यानंतर मग पाहुण्यांना आहेर चढवला. मुलीला आणि जावयाला जो धोंड्याचा मानपान असतो तो सगळा केला. त्यानंतर जेवण केलेले जे भांडे होते ते मी आणि पूजाने घासून घेतले. संध्याकाळी एवढं छान वातावरण झालं होतं, असं वाटलं की पाऊस येईल, पण पाऊस काय आला नाही. आणि इथे मला काय ट्रॅक्टर चालवता येत नाही, पण तरी मी असंच जाऊन बसले. म्हणलं आपल्याला तर काही चालवता येत नाही, पण बसूनच हाऊस पूर्ण करून घ्यावी. 5-10 मिनटं बसले आणि एवढी हवा येत होती त्यामुळे मग लगेच उतरले. आणि इकडे जांभळाच्या झाडाला झोका बांधला होता. पोरं मस्त झोका खेळत होती. इथे भरपूर कडीपत्ता लागला होता. घरी जायच्या वेळी मी कडीपत्ता तोडला थोडासा आणि घरी घेऊन गेले. तर असा होता दिवस. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.